कोल्हापूर जिल्हा युवा धम्म परिषदेच्या वतीने प्राध्यापक संतोष भोसले, अशोक नगरे, सतीश भारतवासी, बापूसाहेब राजहंस, रवींद्र हलसवडेकर आदी कार्यकर्ते सातारा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेश दिनाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमस्थळी गेले होते। त्यानंतर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची माता भीमाई यांच्या स्मारकाला भेट दिली। सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि। आज आपण सातारा नगरीतील या नियोजित माता भीमाई स्मारकाच्या ठिकाणी उभे आहोत। बाबासाहेबांच्या माता भीमाई यांचं 1896 रोजी सातारा शहरात निधन झालं आणि या परिसरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले गेले आणि या त्यांच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी हे जे एक भव्य दिव्य स्मारकाचं जे काम उभं राहतं आहे, जे आपण व्हिडिओमध्ये पाहतच असाल, अनेक वर्षापासून हे काम जे आहे हे रखडलेलं आहे। खूप भव्य दिव्य स्वरूपाचं असं हे स्मारक होईल, परंतु शासन दरबारी असलेली राज्यकर्त्यांची उदासीनता आणि धम्मबांधवांचं औदासीन्य यामुळे हे काम रखडलेलं आहे। परिणामस्वरूप आज इतक्या मोठ्या भव्य स्वरूपाचं हे काम दिसतंय, परंतु परिणामस्वरूप जर पाहिलं तर इथलं पहा हे स्टील हे कापून चोरून लिहिलेलं आहे। आज ना उद्या या आपल्या दुर्लक्षामुळं इथले हे सगळे पिलर पाडले जातील, इथला विटा चोरीला नेल्या जातील, इथलं स्टील कापलं जाईल। कारण राज्यकर्त्यांची म्हणजे उदासीनता जर आहेत, परंतु आपले जे धम्मबांधव आहेत ते देखील या ठिकाणाबाबत अनभिज्ञ आहेत, त्यांच्यातही तितकीशी जागृती नाही। ज्या माता भीमाईनं महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा विश्वगौरवी सुपुत्र जन्माला घातला, त्या बाबासाहेबांच्या आईंचं पर्यायाने आपल्या सर्वांच्या माता भीमाईचं स्मारक हे जे उपेक्षित आहे, दुर्लक्षित आहे, याच्याकडे जरा तुमचं लक्ष वेधू द्या। आजची त्याची दुरावस्था पहा। ह्याच्याकडे जर आपण आवाज जर नाही उठवला, याच्याकडे लक्ष जर नाही दिलं तर हे स्मारक कधीही पूर्ण होणार नाही। अंबरनाथ शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन साजरा करण्यात आला। यावेळी समता सैनिक दलाच्या वतीने अशोक चने यांच्या हस्ते नगरपालिकेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि समता सैनिक दलाच्या वतीने बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। सर्वप्रथम आजचा विद्यार्थी दिवस 123वा या दिवशी आपले परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर यांनी सातारा येथील प्रतापसिंग हायस्कूलमध्ये पहिल्या वर्गात प्रवेश घेतलेला आहे। खऱ्या अर्थानं बहुजनांना शिक्षणाची जी मुहूर्तमेढ आहे ते बाबासाहेबांच्या प्रवेशामुळे सुरू झालेलं आहे। मला थोडक्यात सांगायचं म्हणजे ज्या महामानवानं गुलामांना गुलामीतून बाहेर काढलं, त्या बाबासाहेबांचे शैक्षणिक विचार जगाला नव्हेच तर संपूर्ण विश्वाला अतिशय प्रेरणादायक आहे। ज्या समाजामध्ये कोणत्याही प्रकारचा शिक्षणाचा, धनसंचयाचा, माणुसकीचा व आपुलकीचा अधिकार नव्हता, त्या अधिकारावर मात करण्यासाठी शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो प्याला तो गुरगुरणार असं ठामपणे सांगणारे प्रचंड बुद्धिमत्ता असलेले प्रकांड पंडित बाबासाहेब हे आपल्या
खऱ्या अर्थानं सर्वांच्या जीवनाचे सार्थक असे आहेत. बाबासाहेबांनी खास करून दलित समाजासाठीच नाही तर समाजातील इतर वंचित, दलित, शोषित समाजासाठी अतिशय मोलाचं कार्य केलेलं आहे. महिलांच्यासाठी त्यांनी हिंदू कोड बिल, आता जो आपण दिवाळीच्या सणाला लोक बोनस वगैरे घेतात, त्या बोनसची प्रणिती, त्याचे मुख्य प्रणेते बाबासाहेब आहेत. ज्या महिला वर्गाला प्रसूतीची रजा वगैरे मिळते. आणि आज आपण 7 नोव्हेंबर ह्या दिवशी येथे जमलेलो आहोत, कारण ह्याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा येथील शाळेमध्ये पहिल्यांदा प्रवेश केला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर शिकले नसते तर आज मी इथं नसते. आज जी माझी सोन्यानं ओटी भरलेली आहे ती फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे. आणि मला ही एक खंत वाटते की कोणताही कार्यक्रम मनोरंजनाचा असू दे, अंबरनाथमध्ये तमाम जनता असते, पण इथे आज ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे महामानव, बोधिसत्व, दलितांचे कैवारी, ह्या जगाचे कैवारी, वन ऑफ द लीडर इन मॉडर्न इंडिया इन द वर्ल्ड, डॉक्टर B.R. आंबेडकर, आणि ह्या जगाचा कैवारी आहे त्याच्या शालेय आगमनाच्या दिवशी फक्त इथे 15-16 जण आम्ही दिसतो. ही फार मोठी खंत आहे. आणि मला एक दोनच शब्द म्हणावेसे वाटतात की भीमा तुझ्यामुळे रे शिकले सवरले आज, भीमा तुझ्यामुळे रे शिकले सवरले आज, पण जय भीम म्हणावयाला वाटे तयाना लाज, जय भीम म्हणावयाला वाटे तयाना लाज. आंबेडकरांना प्रथम त्रिवार वंदन. आणि आज 7 नोव्हेंबर या दिवशी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सातारा येथे प्रवेश घेतलेला आहे शाळेमध्ये, आणि तो दिवस आहे आज. आणि विद्यार्थी दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1ली ते 4थी पर्यंत सातारा येथे शिक्षण घेतलेलं आहे. आणि ते एवढे नंतर त्यांनी माध्यमिक शिक्षण हे मुंबईला केले, आणि विदेशामध्ये जाऊन त्यांनी खूप विलायतेमध्ये जाऊन शिक्षण घेतलेलं आहे. आणि एवढे शिक्षण घेऊन त्यांनी आपलं संविधान घडवलेलं आहे, दिलेलं आहे भारत देशाला आपल्या. आणि वर्गाच्या बाहेर त्यांनी शिक्षण घेऊन त्यांनी, आणि तो दिवस आता शासनाने आता आज केलेला आहे, विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केलेला आहे. आणि आजच्या पिढीला सांगत आहे की मी, बाबासाहेबांनी आयुष्यामध्ये सुपारीचं सुद्धा त्यांनी व्यसन लावलेलं नाही. आणि आजच्या पिढीने, तरुण वर्गाने सुद्धा डॉक्टर बाबासाहेबांचे गुणाचे असं त्यांनी अंगीकारले पाहिजे आहे. आणि त्यांनी सुद्धा त्यांचं ध्येय पूर्ण केलं पाहिजे आणि प्रगती केली पाहिजे. आणि पूर्ण सर्वांना विद्यार्थी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. सर्व भगिनी बांधवांनो, भीमानुयांनो, माझा समस्त जय भीम. आज 7 नोव्हेंबर 2023 आजच्या दिवशी 123 वर्षापूर्वी म्हणजे सन 7 नोव्हेंबर 1900 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा येथे राजवाडा चौकात एका गव्हर्नमेंट शाळेमध्ये, माध्यमिक शाळेत 1ली ते इंग्रजी माध्यमाचा प्रवेश घेतला. त्याला आज 123 वर्ष पूर्ण झाले. आज तीच शाळा प्रताप वैद्यकीय हायस्कूल म्हणून ओळखली जाते. बाबासाहेबांचं शैक्षणिक जे जीवन आहे अतिशय रोमहर्षक असं राहिलेलं आहे. त्यांनी आजन्म विद्यार्थी म्हणूनच आपला प्रवास केलेला आहे. एवढंच नव्हे, त्यांनी नुसतं शिक्षणच घेतलं नाही तर इतरांनाही, फक्त आपल्याच समाजाला नाही तर इतर समाजांनाही घेऊन त्यांनी शिक्षणाची गंगा वाहिली आहे. शिक्षणाची गंगोत्री त्यांनी निर्माण केलेली आहे आणि समस्त बहुजनांचा उद्धार केलेला आहे. आणि याची जाण म्हणून शासनाने 2016 पासून हा दिवस 7 नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि तो आपण दरवर्षी विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करतो. ह्यात बाबासाहेबांची जाण राहावी, बाबासाहेबांचं कर्तृत्व काय होतं, त्यांची महती काय होती हे लोकांना समजावं म्हणून आजच्या दिवसाला महत्त्व आहे आणि तो आपण दिवस साजरा करतो. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. आज 7 नोव्हेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शाळेचा पहिला दिवस आहे. आणि हा पहिला दिवस आपल्या भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये साजरा होत आहे. आणि बाबांनी शाळेत शिक्षण घेतलं, त्यांचा पहिला दिवस त्यांनी आपल्याला शिक्षणाचा धडा दिला. आणि आज आपला समाज जवळजवळ 80% पुढे गेलेला आहे. पहिले ब्राह्मण लोकांचं शिक्षण पुढे होते, पण आता आपला समाज हा ब्राह्मणांच्या बरोबरीला जाऊन बसलेला आहे. केवळ आपल्या बाबांमुळे आपल्या समाजाची प्रगती झाली आहे, महिलांची प्रगती झाली आहे. तरी ह्या 7 नोव्हेंबरच्या दिवशी मी सर्वांना
शुभेच्छा देते. एवढे बोलून मी 2 शब्द संपवते. नोकरीच्या मागे न धावता स्वतःच्या पायावर उभे राहून नांदेडच्या मोनिका नांदेडकर या महिलेने महिलांचे स्वास्थ्य चांगले राहिले पाहिजे याकरिता नांदेड येथे महिलांसाठी प्रथमच भव्य मोनिका फिटनेस क्लबची स्थापना केली असून त्याचे उद्घाटन काल मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. नमस्कार, माझं नाव आहे मोनिका नांदेडकर. नांदेड शहरामध्ये सर्वप्रथम लेडीजच्या फिटनेसकरिता आम्ही सर्वप्रथम चालू केलेले नांदेड शहरामधील एकमेव असे मोनिका फिटनेस क्लब हे चालू करण्यात आलेले आहे. मोनिका फिटनेस क्लबचा ॲड्रेस आहे वर्कशॉप रोड, HDFC बँकेच्या समोर, जी जनम हॉटेलच्या वरती. जिम सुरू करण्याचा प्रमुख उद्देश हाच आहे की आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये महिलांनी आपल्या आरोग्याकडे अतिशय दुर्लक्ष केलेले आहे. त्यांना त्या कारणास्तव अनेक आजारांना बळी पडल्या जात आहेत. त्यांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी, त्या शारीरिक व मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी आम्ही नांदेड शहरामध्ये हे फिटनेस क्लब आयोजित केलेले आहे. त्याचप्रमाणे आजचा जो दिवस आहे जो आम्ही निवडलेला आहे फिटनेस क्लबच्या ओपनिंगचा, म्हणजेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळेतील आज त्यांचा पहिला दिवस. याच दिवसाचे औचित्य साधून आम्ही हा दिवस निवडलेला आहे. नांदेड शहरातील सर्व महिलांना मी असे कळवते की त्यांच्या आरोग्यासाठी आणि फक्त महिलांसाठी आमचे फिटनेस चालू करण्यात आलेले आहे. यामागचा उद्देश, नांदेड शहरामध्ये अनेक साऱ्या जिम उपलब्ध आहेत, पण त्या कंबाईन जिम आहेत. त्या माध्यमातून अनेक स्त्रिया ज्या आहेत त्या लाजतात, जिममध्ये जात नाहीत. त्यामुळे त्या आपल्या आरोग्याकडे त्यांचं लक्ष अजिबात नसतं. त्यामुळे महिलांना एक कम्फर्ट झोन निर्माण व्हावा आणि त्यांना सुरक्षितता निर्माण व्हावी, यासाठी आम्ही फक्त महिलांचा विचार करून हे फिटनेस क्लब आयोजित केलेले आहे. त्याचबरोबर मी मोनिका नांदेडकर, माझं सर्टिफाईड ट्रेनर म्हणून माझा फिटनेसचा कोर्स झालेला आहे. त्याचप्रमाणे माझा योगामध्ये सुद्धा फिटनेसचा सर्टिफाईड कोर्स झालेला आहे. त्या माध्यमातून मी सर्व नांदेडच्या महिलांना पुन्हा एकदा आवाहन करते की त्यांनी एकदा तरी आमच्या क्लबला येऊन नक्कीच भेट द्यावी आणि आपले नांदेड फिटनेस क्लबमध्ये स्वागत आहे. मोनिका फिटनेस क्लबमध्ये स्वागत आहे. फक्त सावजी मॅजिक पेस्ट घरी आणा. पेस्ट कढईत घाला, फक्त पाणी टाका आणि वेजीज टाका. तुमची रुचकर वेज करी तयार. सावजी मॅजिक पेस्ट वेज नॉन वेज करण्याची सगळ्यात सोपी पद्धत. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, 0 माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले. राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघ यांच्या वतीने दरवर्षी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्मचारी व अधिकारी यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार दिला जातो. कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न शासन स्तरावर सोडविणे तसेच विविध सामाजिक उपक्रम राबविणे या सर्व बाबींची दखल घेऊन संबंधित कर्मचारी यांना हा राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी संघटन परभणी यांच्या वतीने आमचे सहकारी मित्र जिल्हाध्यक्ष आदरणीय दीपकजी टोपे साहेब यांना राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघ यांच्यातर्फे जो नारायण मेघाजी लोखंडे जीवन गौरव पुरस्कार मूल निवासी संघातर्फे जो मिळाला त्याबद्दल प्रथमतः मी टोपे साहेबांचे या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो.
त्यांच्या अभिनंदनासाठीच आजचा हा आम्ही संघटनेच्या वतीने या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला होता. हा पुरस्कार मिळाल्याच्या नंतर नक्कीच टोंपे साहेबांची आणि आमच्या सर्व परभणी टीमची नक्कीच जबाबदारी वाढलेली आहे. या पुरस्काराला पात्र असं इथून पुढे जसं यामागे आम्ही काम करत राहिलो सामाजिक शैक्षणिक या क्षेत्रामध्ये आणि महावितरणमधील सर्व कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी जे अहोरात्र आम्ही कार्य करत आहोत, याच कार्यक्रमाची पोचपावती म्हणून आजचा हा आमच्या टोंपे साहेबांना मिळालेला पुरस्कार आहे. हा पुरस्कार मिळाल्यामुळे इथून पुढे आमची जबाबदारी आणखीन वाढलेली आहे आणि त्या जबाबदारीला आणि पुरस्काराला पात्र ठरण्यासाठी आम्ही नक्कीच टोंपे साहेबांच्या सोबतीने या ठिकाणी अजून कार्य करून त्या कार्याची प्रचिती देऊ. मी दीपक टोंपे, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन परभणी मंडळाचा जिल्हा अध्यक्ष या नात्याने महावितरणमध्ये कार्यरत आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन ही सातत्यानं पाठपुरावा करून तांत्रिक कर्मचारी असो, ऑपरेटर बंधू असो, अधिकारी असो यांना न्याय मिळवण्यासाठी रात्रंदिवस आम्ही प्रयत्न करतो. त्याच प्रयत्नाचं आज मला यश कुठंतरी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ यांच्यातर्फे नारायण मेघाजी लोखंडे जीवनगौरव पुरस्कार आज मला प्राप्त झालेला आहे आणि माझ्या शैक्षणिक असो किंवा साहित्यिक असो या सर्वांमध्ये आम्ही छोट्याशा आणि महावितरण कंपनीमध्ये सर्व संघटनेतर्फे आम्ही हे कार्य करतो. ही माझी कार्याचीच आज पोचपावती आणि माझ्या सर्व संघटनेच्या सहकार्यामुळेच मला हा पुरस्कार आज प्राप्त झाला आहे. जय भीम नगर बुद्धभूमी वेलफेअर असोसिएशन द्वारा आयोजित वर्षावा समारंभ व कठीण जीवरदान कार्यक्रमाचे आयोजन 12 नोव्हेंबर रोजी जय भीम नगर बुद्धविहार हिरानंदानी गार्डन पवई मुंबई येथे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पूजनीय भदंत शीलबोधी यांनी दिली. यात विशेष उपस्थितीमध्ये थायलंड आणि लाओस येथील भिक्खू भिक्खुनी व उपासक उपासिका उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूजनीय भिक्खू विशुद्धानंद बोधी महास्तवीर असणार आहेत. जय भीम, नमो बुद्धाय. सर्व श्रद्धावान उपासक उपासिकांना मंगलमैत्री आशीर्वाद. आपणा सर्वांना सूचित करण्यात आनंद होत आहे की दिनांक 12 नोव्हेंबर 2023 वार रविवार या रोजी बुद्ध धम्म आणि संघरत्नेच्या परंपरेनुसार वर्षवा समाप्ती व कठीण चिवरदानाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचे ठिकाण जय भीम नगर बुद्धविहार. या कार्यक्रमाचे ठिकाण जय भीम नगर बुद्धविहार कोलगेट ऑफिस समोर हिरानंदानी गार्डन्स पवई मुंबई या ठिकाणी मोठ्या थाटामाटात उत्साहामध्ये साजरा होणार आहे. या कार्यक्रमाला विशेषतः लाओस आणि थायलंड देशाहून 4 भिक्षुनी, 4 उपासिका, 2 उपासक आलेले आहेत. 6 तारखेला त्यांचं छत्रपती शिवाजी टर्मिनस 2 एअरपोर्ट या ठिकाणी आगमन झालं. आम्ही त्यांना रिसीव्ह पण केलेलं आहे. आषाढ पौर्णिमेपासून ते आश्विन पौर्णिमेपर्यंत आमचे गुरुवर्य आंतरराष्ट्रीय पूज्य भदंत विशुद्धानंद बोधी महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमापर्यंत आम्ही 6 भिक्षूंनी, आमचे वरिष्ठ भिक्षू भदंत संघप्रियजी, मी भदंत शीलबोधी, भदंत पद्मपाणी, भदंत बोधिशील, भदंत करुणासागर, भदंत उपाली, आम्ही 6 भिक्षूंनी जय भीम नगर विहाराच्या परिसरामध्ये चांदोली, अंधेरी, नेटी या परिसरातील जवळपास 15 विहारामध्ये रोज सायंकाळी जाऊन तेथील उपासकांमध्ये बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्नाविषयी श्रद्धा निर्माण केली. 8 वाजता त्या ठिकाणी प्रवचन देऊन लोकांमध्ये सामाजिक आणि धार्मिकतेचे कार्य केले. या सर्व कार्यक्रमाचे समारोह दिनांक 12 नोव्हेंबर रोजी ठेवले आहेत आणि या कार्यक्रमाला विदेशातून उपासक उपासिका देखील
आलेले आहेत. मी मुंबई प्रांतातील पूजनीय संघाला, भिक्षू संघाला, मुंबई प्रांतातील सर्व भटेजींना विनंती करतो की आणि आमंत्रित करतो की दिनांक 12 नोव्हेंबर रोजी आपण या कार्यक्रमाला यावे. थायलंडचे उपासक उपासिका भिक्षू संघाला संघदान करणार आहेत. विदेशी बौद्ध उपासकांना भारतामधील भिक्षू संघाला दान देण्याची प्रचंड श्रद्धा असते, इच्छा असते. त्यांच्याशी धारणा आहे की तथागतांचा जन्म भारताच्या भूमीमध्ये झाला आणि इथील जर भिक्षू संघाला दान देण्याची आम्हाला संधी मिळाली तर महान असं पुण्य संपादन करू. म्हणून भिक्षू संघाला मी आमंत्रित करतो की आपण दिनांक 12 नोव्हेंबर रोजी जेबीम नगर बुद्ध विहारामध्ये यावे. त्याचबरोबर सर्व श्रद्धावान मुंबईतील उपासक उपासिकांना सुद्धा मी आमंत्रण करतो की या धार्मिक कार्यक्रमाला सुद्धा आपली उपस्थिती आवश्यक आहे. थायलंडचे आणि लाओस या देशातील जे उपासक उपासिका भिक्षू भिक्षुणी आले तर भारतामध्ये भिक्षू संघ कशा पद्धतीने वर्षवास समारंभ कठीण चिवरदान कार्यक्रम करतात हे बघण्यासाठी येत आहेत. तर असे उपासक आम्हाला ऑनलाईन पद्धतीने दान पाठवत आहेत. तर मला असा आत्मविश्वास आला की आता बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार आणि बुद्ध धम्म संघ या तिन्ही रत्नांविषयी उपासकांमध्ये फार मोठी श्रद्धा निर्माण झालेली आहे की आता फक्त भिक्षूंनी पोस्टर काढायचे, कार्यक्रमाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवायची. लोक स्वतःहून अर्थदान असेल, साहित्यदान असेल किंवा वेळ असेल, लोक स्वतःहून सहभागी होतात आणि कार्यक्रम यशस्वी करतात. तर आपण देखील या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भिक्षू संघांनी आणि उपासक उपासिकांनी यावे हे आमंत्रण देतो. जय भीम, नमो बुद्धाय. सर्वसामान्य लोकांना सरकारी कार्यालयात हेलपाटे मारायला लावू नका, यासाठी प्रशासनाने स्थानिक पातळीवर लोकांचे प्रश्न निकालात काढून त्यांना न्याय द्यावा, अशा सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनानिमित्त झालेल्या जनता दरबारामध्ये दिली. याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत 910 नागरिकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून 337 अर्ज दाखल केले आहेत. यावेळी खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक, जिल्हाधिकारी राहुल रेखावार उपस्थित होते. फक्त सावजी मॅजिक पेस्ट घरी आणा. पेस्ट कढईत घाला, फक्त पाणी टाका आणि वेजीज टाका. तुमची रुचकर वेज करी तयार. सावजी मॅजिक पेस्ट वेज नॉन वेज करण्याची सगळ्यात सोपी पद्धत. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, 0 माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही भारताचे संविधान शिल्पकार, समतेचा दीपस्तंभ, भारतरत्न, विश्वरत्न, विश्वभूषण, बोधिसत्व, युगपुरुष, महामानव, नॉलेज ऑफ सिम्बॉल, स्वतःला आयुष्यभर विद्यार्थी समजणारे प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सातारा राजवाडा गव्हर्नमेंट हायस्कूल, सध्या प्रतापसिंह हायस्कूल येथे 7 नोव्हेंबर 1900 रोजी शालेय प्रवेश दिन घेतल्याचे प्रवेश रजिस्टर 1914 क्रमांकासमोर भिवा रामजी आंबेडकर अशी मोडीमध्ये स्वाक्षरी केलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने 27 ऑक्टोबर 2017 रोजी GR काढून सर्व शाळा कॉलेजमध्ये हा दिवस साजरा करण्यास सांगितले आहे. जिन्होंने अपने स्कूल की शुरुआत 7 नवंबर 1900 को की, उनकी याद में आज ये दिन हम अपने स्कूल में मना रहे हैं.
और ये हमारे लिए बाइस फख्र है कि ये दिन हमारे स्कूल में मनाया जा रहा है और जिसकी क़यादत हमारे स्कूल की चेयरपर्सन साहिबा मिस मुंडेकरी नईमा कब्दार और मेहमान ख़ुसूसी बबन गायकवाड़ साहब और स्पीकर आनंद मस्के साहब और हमारे स्कूल की हेडमिस्ट्रेस साहिबा हफीज जावेद शेख और लॉर्ड बुद्धा चैनल के रिप्रेजेंटेटिव किशोर गांधी, समाज कट्टा चैनल के संग रतन झेंगे, सोशल वर्कर दिलीप गायकवाड़ और हम जो हैं हमारी स्कूल की सीनियर टीचर साइबर टीचर इनके हम सपोर्ट कर रहे हैं और तमाम बच्चे आप लोग इसमें शामिल होंगे और इसके लिए हम इन सब का खैर मकदम कर रहे हैं अपने स्कूल में, इन सबको वेलकम कर रहे हैं और प्रोग्राम की शुरुआत कर रहे हैं। ये दिन सब स्कूल में मनाना जरूरी है। देश का संविधान किसने लिखा आपको मालूम है? डॉक्टर भीमराव बाबा साहेब अम्बेडकर जी ने, बराबर है ना? तो उन्होंने जो संविधान लिखा है, लोगों को इतना ही मालूम है खाली उन्होंने संविधान लिखा है और संविधान ऐसा लिखा है कि इस देश में हर एक धर्म, जात, पंथ, भाषा सभी लोग मिलजुल के रह सकते हैं। ये देश सबका है, ये देश किसी एक जात का नहीं, कि कोई एक कम्युनिटी का नहीं, ये देश सबका है। जैसे कि ये पुष्पमाला है, ये पुष्पमाला में बहुत कलर के फूल है, सेम नहीं, हाँ, लेकिन वो सब फूल को एक जोड़ा धागा है उसने बांध के रखा है। ऐसा बाबा साहब ने संविधान ऐसा बनाया है कि जैसे एक फूल माला में जैसे एक धागा सब फूल को बांध के रखा है, वैसे ये संविधान ने पूरे भारतवर्ष के सब जाति, धर्म, पंथ, भाषा के लोगों को बांध के रखा है और सब हम प्रथम भारतीय हैं और ये देश के नागरिक हैं। हमारी इतनी पहचान है, बाबा साहब को लोग इतने जानते हैं, लेकिन इसके और अलग जाके भी बाबा साहब को इतने सिंबल मिले, इतने पद मिले, इनके नाम से पहचानते हैं कि कोलंबिया विद्यापीठ में जो उनको 2.5 साल पूरा हो गया, कोलंबिया विद्यापीठ, और वो विद्यापीठ में हर एक कंट्री के करीबन 250 कंट्री के स्टूडेंट उधर ही 2.5 साल पढ़े थे। उसमें उन्होंने एक वर्गाने बनाया कि सबसे अच्छा स्टूडेंट, सबसे ब्रिलियंट स्टूडेंट और जो अपने प्रतिकूल परिस्थिति में यानी अपने गरीबी को मात करके और विदेश से आके अपने कंट्री में पढ़ा है और नाम रोशन किया है उसने, उसके देश का और पूरे विश्व का। ऐसा जब उन्होंने क्राइटेरिया में सर्वेक्षण किया तो 100 स्टूडेंट पूरे वर्ल्ड में जो पढ़े थे, जो जिस देश के वो कंट्री के प्रेसिडेंट है, पंतप्रधान है, राष्ट्रपति है और कोई भी पद के वो, ऐसे 100 स्टूडेंट का लिस्ट निकाला। वो 100 स्टूडेंट में एक नंबर में नाम किसका है? डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का। तो उसमें क्राइटेरिया में क्या था? तो एक तो पिछड़े समाज का, गरीबी में पढ़ा हुआ और विदेश में आके पढ़ा। दूसरा था वो उन्होंने जो प्रबंध लिखे थे, वो प्रबंध इतने अच्छे थे कि जो उनको जो टीचर ये करता है ना, रिजल्ट निकालता है, तो टीचर को भी कभी कभी समझ में नहीं आता इनकी थिंकिंग क्या है। अगर एक भी उसका वर्ड अगर निकाल दिया तो एक लाइन का मीनिंग अलग हो जाता था। तो वो टाइम के जो टीचर थे, वो टीचर भी बाबा साहब के बारे में सोचते थे कि कितना ब्रिलियंट लड़का है। और ऐसे ब्रिलियंट लड़के को जो कोलंबिया विद्यापीठ है, उन्होंने नॉलेज ऑफ द सिंबल पूरे वर्ल्ड का सबसे हाईएस्ट का एक पदवी रखा है ब्रिलियंट आदमी के लिए, वो नॉलेज ऑफ द सिंबल उनको पदवी दी है। और उनका एक स्टैचू वो कॉलेज के सामने गेट के प्रवेश द्वार में उनका स्टैचू लेना है।
ऋषीपटन श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख तथा अखिल भारतीय भिक्खू संघाचे नांदेड जिल्हाध्यक्ष भदंत पयाबोधी थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली 50हून अधिक बौद्ध उपासक उपासिकांचा संघ आज श्रीलंका येथील बौद्ध धम्माच्या अभ्यासाकरिता नांदेडहून रवाना झाला आहे. विश्वामध्ये या जगामध्ये 125 जवळपास म्हणजे बुद्धिस्ट राष्ट्रांपैकी श्रीलंका एक बुद्धिस्ट राष्ट्र आहे. ज्या राष्ट्राने बुद्धाचं तत्त्वज्ञान, बुद्धाचं त्रिपिटक, बुद्धाचं सुत्तपिटक आजही जिवंत ठेवलेलं आहे. आणि जे भगवान बुद्धाची पवित्र म्हणजे दंतधातू असेल किंवा पवित्र बोधिवृक्षाची शाखा असेल, त्या श्रीलंका राष्ट्राने अतिशय श्रद्धायुक्त चित्ताने त्या ठिकाणावर त्यांनी ते जिवंत ठेवलेलं आहे. आणि श्रीलंकामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेला आहे. त्याचं कारण म्हणजे सम्राट अशोक आहे की ज्यांनी आपला पुत्र महामहेंद्र आणि आपली पुत्री संघमित्रा यांना बौद्ध भिक्खू भिक्खुनी बनवून श्रीलंका राष्ट्रामध्ये पाठवलं. आणि श्रीलंकेमध्ये त्या दोघाही म्हणजे महामहेंद्र आणि संघमित्रा भिक्खू आणि भिक्खुनी यांनी त्या ठिकाणावर बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. त्या ठिकाणावरच्या लोकांचं जीवन हे कल्याणकारी झालं. आणि श्रीलंकेतील सर्वच लोक म्हणजे महामहेंद्र यांना प्रतिबुद्ध समजत असतात, कारण त्यांच्यामुळं बुद्ध धम्म संघ हे 3 रत्न त्यांना लाभले. त्याचा लाभ त्यांना म्हणजे भरपूर झालेला आहे. त्यामुळं श्रीलंका एक देश अतिशय पवित्र असलेला देश आहे. आणि देश विदेशामधून जगातून श्रीलंका देशामध्ये धम्मदर्शनासाठी पूजनीय भदंत पयाबोधी थेरो श्रामणेर प्रशिक्षण केंद्र खुगाव नांदुसा यांच्या नेतृत्वाखाली 50 बौद्ध बांधव आज श्रीलंका बौद्ध जागतिक बौद्ध विहाराच्या निमित्ताने भेट देण्यासाठी जात आहेत. त्यांना या ठिकाणी मी सुभाष काटकांबळे सामाजिक कार्यकर्ता नांदेड हार्दिक शुभेच्छा देतो. आणि निश्चितपणे जगातल्या जे काही बौद्ध राष्ट्र आहेत भदंत पयाबोधीच्या नेतृत्वाखाली ज्या भेटी होत आहेत त्यांना मी पुन्हा सहकार्य आमचं नेहमी राहिलेलं आहे. आणि सर्व जात आहे ते बौद्धांना या बौद्ध बांधवांना मी या ठिकाणी शुभेच्छा प्रदान करतो. जय भीम. भदंत पयाबोधीजी थेरो हे आज अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने नांदेड, हिंगोली, परभणी, मराठवाड्यातील उपासक उपासिकांचा एक मोठा जथा तसेच भंतेगण सोबत घेऊन श्रीलंका दौऱ्यावर जात आहेत. या अभ्यास दौऱ्यासाठी त्यांना नांदेडमधील सर्व ज्येष्ठ उपासक उपासिका आताच रेल्वे स्टेशनवर निरोप देण्यासाठी आलेले आहेत. भंतेजीच्या या अभ्यास दौऱ्यामध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध आणि बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर आणि यांच्या विचाराच्या ठेवीवर जे जे संग्रही वास्तू आहेत, स्थळ आहेत, हे सर्व भंतेजी उपासक उपासिका यांना दाखवणार आहेत. तद्वतच जे सोबत जाणारे उपासक उपासिका आहेत यांच्यामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, भगवान गौतम बुद्ध असतील यांच्या विचाराची पेरणी करण्यासाठी भंतेजी त्यांना सोबत घेऊन जात आहेत. भंतेजीच्या या कार्यास नांदेड जिल्ह्यातील तमाम आंबेडकरी चळवळीच्या वतीने आणि जनतेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा आहेत. सौमित्राबाई गोविंदराव दौनी श्रीलंकाला चाललो बुद्ध दर्शनासाठी. हे सांगतो आज एक खूप मोठा की नाही आनंदाचा दिवस आहे. या ठिकाणी रेल्वे स्टेशनला, नांदेडच्या रेल्वे स्टेशनला असं वाटतं की सर्व वातावरण बौद्धमय झालंय. आणि आमचे नांदेडमधले भव्य पूज्य भंते पय्याबोधी आज नांदेड या ठिकाणून साध्या आणि सामान्य माणसांना जे त्यांच्या मनामध्ये बुद्ध आणि बाबासाहेब आहे, तर बुद्धांचे जेवढे राष्ट्र आहेत तर ते दाखविण्याचा त्यांनी प्रयत्न करत आहेत. अनेक वेळेस त्यांनी थायलंड, जापान, चीनला गेले, पण आज श्रीलंकेला जात आहेत. म्हणून मी माझ्या वतीने त्यांना लाख शुभेच्छा देतो. त्यांचा प्रवास सुखरूप हो, आनंदाने जावं. आणि सर्व जेवढी 50 लोक या ठिकाणून चाललेत ते परत भंतेजी सोबत म्हणजे बुद्ध आणि त्यांचा धम्म या देशामध्ये किंवा या महाराष्ट्रामध्ये असंच आहे की नाही जीवन ठेवण्यासाठी कामामध्ये येऊ. एवढंच बोलतो राजगृहाच्या वतीने माधवदादा जमदाडे. सर, मी पंडित NT टॅक्स कन्सल्टंट नांदेडहून भंते पय्याबोधी यांच्यासोबत श्रीलंकेच्या धार्मिक बौद्ध धर्माच्या धम्मसहलीसाठी निघालेला आहे. सर, आज जर बघितलं तर आपण भारतामध्ये बौद्धांचं महत्त्व हे कमी झालेलं दिसते. आणि या बौद्धाच्या कमी झालेल्या महत्त्वाला जास्तीत जास्त जागृती करण्यासाठी आपण
आपला जो धम्म आहे तो इतर देशामध्ये फैललेला आहे आणि इतर देशामध्ये जास्त फैललेला आहे, जिथे त्याचं महत्त्व इतर देशामध्ये जास्त आहे. त्यासाठी आपण जे काय बौद्ध धर्माचे स्थळं आहेत, जे काय बौद्ध धर्माचे देश आहेत, त्या बौद्ध धर्माच्या देशामध्ये जाऊन आपण तिथलं बौद्धांचं ज्ञान किंवा आपला भारतीय बौद्ध तिथं त्यांनी कसा वाढवला आणि त्यांनी त्यांचं कसा जोपासना केली आणि बौद्ध धर्माच्या मार्गानं आपला स्वतःचा कसा विकास करून घेतला हे आपण जाणणं गरजेचं आहे. त्यासाठी ही धम्म सहल निघालेली आहे आणि ह्या सहलीमध्ये प्रत्येक भारतीयानं सहभागी झालं पाहिजे. भारतीय बौद्ध बौद्ध देश आहे तर ते पाहून आलं पाहिजे. तेच मला या सहलीतून सांगायचं. सर, आज 9/11/2023 नोव्हेंबर या दिवशी नांदेडपासून श्रीलंकेला धम्म सहलीच्या निमित्ताने आम्ही रवाना होत आहोत. तथागत गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा प्रसार आणि प्रसार व्हावा यासाठी त्या ठिकाणची धम्मस्थळं आहेत, बौद्ध धम्मस्थळं, त्यांचा अभ्यास करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी जात आहोत. आदरणीय पय्याबोधीजी थेरो यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली त्यांच्यासोबत जवळपास नांदेड शहरातून नव्हे महाराष्ट्रामधून 50 धम्म उपासक आणि उपासिका आम्ही जात आहोत. या प्रसंगी आम्हाला अतिशय आनंद होत आहे. याही पूर्वी 2019मध्ये थायलंडला धम्मसहलीमध्ये आम्ही सहभागी झालो होतो आणि निश्चितपणे आम्हाला या धम्मसहलीचा धम्म विकासाच्या वाढीसाठी फायदा होईल असे आम्हाला मनापासून वाटतं. आम्हाला निरोप देण्यासाठी या ठिकाणी मित्रपरिवार, नातेवाईक, पाहुणे मंडळी उपस्थित आहेत. या सर्वांचं या धम्मसहलीच्या वतीने आम्ही आभार. बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र राज्याच्या वतीने काल ठाणे जिल्हाधिकारी यांना होऊ घातलेल्या कोकण मतदारसंघातील पदवीधरांची नोंदणी फार कमी प्रमाणामध्ये आहे व त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पदवीधर नोंदणी करून घेण्यात यावे, जेणेकरून त्यांना मतदान करून त्यांच्या हक्काचे मतदान करता आले पाहिजे. बऱ्याच अडचणीमुळे पदवीधरांना स्वतःचे मतदान करता येत नसल्याने नाराजी व्यक्त करत होते. त्यामुळे काल बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र राज्य प्रदेश प्रभारी माननीय डॉक्टर प्रशांत इंगळे व महाराष्ट्र प्रदेश सदस्य माननीय विद्याधर कीर्तावाडे व बरेचसे पदाधिकारी सोबत होते. आज जिल्हा अधिकारी कार्यालय येथे बहुजन समाज पक्षाच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी महोदय, उपजिल्हाधिकारी महोदया यांना या ठिकाणी बहुजन समाज पार्टीच्या वतीनं हे निवेदन देण्यात आलेलं आहे. सदर निवेदन हे कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत पक्षाच्या वतीनं देण्यात आलेलं आहे. निवेदन देताना माझ्या समवेत आज या ठिकाणी पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित आहेत. महाराष्ट्राचे सदस्य कीर्तावडेजी, या शहराचे प्रभारी विधानसभेची भारती व इतर सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सांगू इच्छितो की कोकण पदवीधर मतदारसंघाची नोंदणी ही मोठ्या प्रमाणामध्ये आज ठाणे जिल्ह्यात पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात चालू झालेली आहे. पण हे सगळं होत असताना कुठेतरी प्रशासकीय उदासीनता दिसून येत आहे. ती कशी तर पदवीधरांना ज्यावेळेस पदवीधर तहसील कार्यालयामध्ये नोंदणी करण्यासाठी जात आहे तर ही नोंदणी करण्याकरता त्यांच्याकडून तहसील कार्यालय हे अपेक्षित करत आहे की पदवीधर स्वतः या ठिकाणी फॉर्म देण्यासाठी यायला पाहिजे. आता आमचा प्रश्न असा आहे की हा पदवीधर हा रोजचा कामावर जाणारा व्यक्ती आहे आणि तो 9 ते 11, 9 ते 5, 9 ते 6 किंवा नाईट शिफ्ट अशा पद्धतीत कामही करतो. अशा याच्यामध्ये इथली जी यंत्रणा आहे ती अशी अपेक्षा बाळगते की त्यांनी स्वतःहून जाऊन तहसीलमध्ये फॉर्म भरायचा. आमचा प्रश्न हा आहे की त्यांनी कामावर जायचं की या ठिकाणी फॉर्म भरायचा. आम्ही अशी मागणी केलेली आहे की काही माध्यमातून आपण काही अटीशर्ती शिथिल केल्या पाहिजे, जेणेकरून इथे मतदारांची नोंदणी वाढली पाहिजे. आज आपण बघाल तर कोकण पदवीधर मतदारांची नोंदणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही फार कमी लेवलला झालेली आहे आणि त्याला कारण आहे की प्रशासन यंत्रणा. म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना आणि उपजिल्हाधिकारी महोदयांना ही विनंती केलेली आहे की आपण ह्यामध्ये स्वतःहून लक्ष घालून इथली यंत्रणेला काही सूचना करण्यात याव्या, जेणेकरून हा उत्साह म्हणून साजरा झाला पाहिजे. हा लोकशाहीचा उत्साह आहे. निवडणूक हा लोकशाहीचा उत्साह आहे. पदवीधर मतदारसंघामध्ये पदवीधरांना संधी मिळते त्यांचा आमदार निवडून द्यायचं, त्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीला निवडून द्यायचं. पण अशा याच्यामध्ये जास्तीत जास्त नोंदणी झाली पाहिजे. तर इथे प्रशासकीय उदासीनता दिसल्यामुळे नोंदणी कमी होत आहे. तर मग प्रश्नचिन्ह असा उपस्थित राहतो की ही नोंदणी
वाढूच द्यायची नाही का, याच्यापाठी काही लोकांचा हात आहे का, किंवा काही वेगळी यंत्रणा काम करत आहे का, असे काही प्रश्न उपस्थित राहतात किंवा असे प्रश्न चर्चेला देखील येत आहे. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.